मनपा निवडणुकीसाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे सर्व पक्षांनी यावेळेत मोठ्या उत्साहात शक्ती प्रदर्शन करत प्रचार हाती घेतला। यातच भाजपने देखील मंगळवारी कंबर कसून प्रचार केला। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मध्य नागपुरातून काढण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीचं नेतृत्व केलं। नागपूर मनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवार हा शेवटचा दिवस होता। सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे। यामुळे सर्व पक्षांनी शक्तीपणाला लावून भव्य शक्ती प्रदर्शन करत आपल्या उमेदवारांचा प्रचार केला। दरम्यान भाजपने देखील मध्य नागपुरातून भव्य बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं। या बाईक रॅलीचं नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यासह इतर भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले होते। भाजपच्या या बाईक रॅलीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। दरम्यान भाजप समर्थकांनी ठिकठिकाणी या बाईक रॅलीचं स्वागत केलं। इतवारी परिसरातून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीनं परिसरात भ्रमण केलं। दरम्यान महाल येथील शिवाजी पुतळा चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिका गेल्या निवडणुकीचा रेकॉर्ड यावेळी मोडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। याशिवाय भाजप सेना महायुतीचा भगवा नागपूर आणि मुंबईसह संपूर्ण राज्यात फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये नागपूर महानगरपालिका मागचा रेकॉर्ड तोडल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी भाजप सेना युतीचा भगवा हा नागपूरच्या महानगरपालिकेवर लागेल आणि नागपूरकरांनो चिंता करू नका, तोच भगवा मुंबईला देखील लागणार आहे। या महाराष्ट्रात सगळीकडे या निवडणुकीमध्ये आपलीच या ठिकाणी जय होणार आहे, आपलाच विजय होणार आहे। फडणवीसांनी आपल्या उमेदवारांसाठी मतं मागताना म्हटलं की जनतेनं आमचं काम पाहिलं आहे, आम्ही केलेलं परिवर्तन पाहिलं आहे। तर विरोधकांवर टीका करत समोरचे केवळ बोलबच्चे नसून त्यांनी कोणताही विकास केला नसल्याचं सांगत भाजपला भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं। आम्ही केलेला बदलाव तुम्ही पाहिलेला आहे, परिवर्तन तुम्ही पाहिलं आहे आणि समोरचे कोण आहेत ते फक्त बोलबच्चन आहेत, त्यांनी कधीही विकास केलेला नाही। त्यामुळे सामान्यातल्या सामान्य माणसाचं जीवन बदलण्याकरता प्रत्येक युवकाला त्या ठिकाणी शिक्षण, आरोग्य आणि रोजगार त्याच्यापर्यंत पोहोचवण्याकरता पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणा। येत्या 15 तारखेला वोटिंगला जा। मतदान केंद्रात गेल्यानंतर कमळाची आणि धनुष्यबाणाची बटन दाबा आणि 5 वर्षाकरता विकासाचं सगळं काम आमच्यावर सोपवून द्या, तेवढीच विनंती करतो।